गरम गरम चहा झोप घालवतो पहा. वेलची आलं घालून पहा, मन करी प्रसन्न चहा. ब्रिटिशांनी आणला चहा, गुलाम झालो आपण त्याचे पहा. अति तिथे माती पहा, पित्त उष्णता वाढवी अति चहा. पिऊ थोडाच चहा, ताजे तवाने होऊन पहा. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर बहुतेक सर्वांची सुरुवात ही चहानेच होत असेल, तर म्हणून चहावरची अशी थोडीशी गंमतदार अशी कविता तुम्हाला ऐकवली. तर मला पण सध्या ऍक्च्युली मला बरेच जण विचारतात की ताई सकाळी ते पाण्यात गरम पाण्यात काय घालून पितेस. तर ते मी हर्बल लाईफचे थोडेसे प्रोडक्ट्स चालू केलेत, कारण मला थोडंसं म्हणजे बरं वाटत नव्हतं, तर म्हणून म्हटलं की बघू ते ट्राय करून. तर अजून मला त्याचा काही तसा रिस्पॉन्स वाटत नाहीये, तर त्याच्यामुळे मी त्याचे काही रिव्ह्यूज तुमच्यासोबत शेअर केले नाहीयेत. जसं जसं हळूहळू थोडंसं फरक पडायला जाणवेल, तर तसं मी नक्कीच तुम्हाला त्याचे रिव्ह्यूज देईन. तर असा उकळता चहा बघितला ना की कोणाला चहा प्यावासा वाटत नाही. मला तर माझी सुरुवात चहाशिवाय होतच नाही. थंडीमध्ये आता स्किन खूप रफ आणि ड्राय दिसायला लागते, आणि मी सध्या आता राजस्थानवरून आल्यापासून स्किन जरा खूपच म्हणजे पाणी चेंज होतं, हवा चेंज होतं, त्यामुळे स्किन खूप डल झाल्यासारखी वाटत होती. म्हणून सध्या मी यूज करते गुड वाईब्सचं हे सॅफ्रॉन नॉरिशिंग डे क्रीम. आणि सॅफ्रॉन म्हणजे केसरचे गुणधर्म तर तुम्हाला माहितीच आहेत की ते आपल्या स्किनला छान ब्राईटनिंग करायला आणि स्किनला ग्लोई करायला, जे टॅन असतं, जे बाहेर आपण जातो फिरतो तर त्यामुळे स्किन जी टॅन होते किंवा घरी राहून सुद्धा टॅनिंग येतं, तर ते टॅन रिमूव्हल करण्यासाठी खूप मदत करतं. यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे आपल्या स्किनला रिपेअर करण्याचं हे काम करतं आणि स्किन आपली छान अशी ताजी तवानी अशी दिसायला लागते. तसंच स्किनवर पिगमेंटेशन्स असतील तर पिगमेंटेशन्स कमी व्हायला मदत होते. तसंच स्किन डल स्किन असेल तर स्किन छान ब्राईटन व्हायला मदत करते. तर फक्त ऍप्लिकेशन केल्यानंतर सुद्धा तुम्ही बघा, मी काहीच अप्लाय केलेलं नाहीये, पण स्किन किती छान अशी फ्रेश आणि ग्लोई दिसते. तर येत्या 5 जानेवारीला गुड वाईब्सच्या प्रोडक्टवरती बाय वन गेट वन फ्री ऑफर आहे. तर ही ऑफर मिस करू नका. पटकन पर्पलच्या साईटवर जा आणि या ऑफरचा लाभ घ्या. तर या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसंच प्रोडक्ट टॅग सुद्धा केलेला आहे, तर तिथून तुम्ही चेक करू शकता. तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी असा रवा केक. तर बघा, मी 1 ते 1.25 वाटी रवा घ्यायचा आहे. बारीक रवा घ्या किंवा जाड रवा घ्या. थोडंसं अर्ध वाटी दही घेतलंय, अर्ध वाटी मी क्रीम घेतलंय, फ्रेश क्रीम, आणि त्यानंतर 1 वाटी पिठी साखर. त्यानंतर जे दूध आहे 1 वाटी मी दूध घेतलंय, तेवढं लागणार नाहीये, जेवढं लागेल तेवढंच. त्यानंतर बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि इसेन्स तुम्हाला हवं असेल तर, किंवा कलर तुम्हाला हवा असेल तर, ते जरुरी नाहीये. तर ठीक आहे, चला आता आपण आपल्या केकला सुरुवात करूया. तर मागच्या वेळी जेव्हा मी केक बनवला होता तर बऱ्याच जणांनी म्हटलं की ताई प्लीज परत केक दाखव. तर आज तो मुहूर्त आलेला आहे, कारण आज स्वप्नीलचा वाढदिवस आहे. तर म्हणून म्हटलं चला घरच्या घरी हा केक परत ट्राय करू आणि तुमच्या सोबत सुद्धा शेअर करू. तर बघा, केक बनवताना सर्वात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे की फेटणं फेटणं फेटणं. तुम्ही जितकं फेटाल ना तितकं ते छान होतं. तर सुरुवातीला मी दही घेतलं होतं, दही खूप छान फेटलं एकदम मस्त. त्यानंतर त्याच्यामध्ये आता जी साखर आहे, पिठी साखर, तुम्ही नॉर्मल जी आपली साखर असते ती सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतली तरी चालते. तर पिठी साखर अशी दह्यामध्ये एकदम पूर्ण वितळेपर्यंत छान अशी हलवून घ्यायची. एक एक गोष्ट छान फेटून घ्यायची, त्यानंतरच पुढची गोष्ट घालायची. तर आता हे फ्रेश क्रीम आहे जे अमूलचं मिळतं, किंवा तुम्ही जी दुधाची साय येते ती दुधाची साय जरी जमा करून ठेवली ती जरी याच्यामध्ये घातली तरी चालते. तर ही अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी अशी मी ही क्रीम घातली ह्याच्यामध्ये. आणि बघा, आता हे पण छान असं पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पूर्ण कळतं जेव्हा पूर्ण एकजीव होत येतं ना, तर तुम्हाला आपोआप त्याचं टेक्स्चर कळत जातं. तर असं पूर्ण छान फेटून घेते सगळ्या गोष्टी. त्यानंतर मग सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये जो आपण रवा घेतलाय, तर रवा मी बारीक रवा घेतलाय. तुम्ही जाडा रवा सुद्धा घेऊ शकता. जेवढा तुम्ही रवा म्हणजे जाड बारीक घ्याल तर तसा तुमचा केक तो जास्त फुलतो. तर आता बघा, थोडा थोडा रवा याच्यामध्ये घालायचा आहे. आणि जे आपलं बॅटर आहे ना, एकदम घट्ट वगैरे असं झालं नाही पाहिजे. बॅटरचं टेक्स्चर जे आहे, केकचं सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे त्याचं प्रमाण. जर त्याचं प्रमाण एकदम परफेक्ट झालं ना तर तुमचा केक एकदम छान बेक होतो. तर आता बघा, मी हा थोडा थोडा रवा याच्यामध्ये घालते आणि मिक्स करते.
तर जिथपासून आता रवा केक बनवते ना तिथपासून मला रवा केकच जास्त आवडायला लागलाय, कारण इतर केक कसे ते मैद्याचे असतात आणि क्रीम पण खाण्याची इच्छा होत नाही. तर त्याच्यामुळे असा रवा केक मध्येच काय काय व्हरायटी जर आपण बनवली ना तर खूप मस्त एकदम हेल्दी केक होतो. गव्हाचा केक कधी कधी थोडासा चिकट होतो, पण रव्याचा केक खूप मस्त बनतो. तर बघा आता हे सगळं मिक्सचर मी मिक्स केलंय आणि त्यानंतर थोडंसं दूध घालायचंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी घेतल्यात ना तर या सगळ्या रूम टेम्परेचरला घ्यायच्या. कुठलीही गोष्ट फ्रीज मधून लगेच काढली किंवा गॅसवरून गरम केली आणि तशीच घेतली असं नाही करायचं. सगळं रूम टेम्परेचरलाच असलं पाहिजे. त्यानंतर दूध घातलंय थोडंसं आणि आता हे छान अर्धा तास हे असंच ठेवायचं. तर अर्ध्या तासाने बघा आपला रवा कसा मस्त असा फुलला असेल. तर बघा तुम्हाला टेक्स्चर समजत असेल. आधी टेक्स्चर कसं होतं रव्याचं म्हणजे आपल्या मिक्सचरचं आणि आताचं टेक्स्चर बघा. तर आता यामध्ये घालायचंय सगळ्यात शेवटी ह्या गोष्टी घालायच्यात. तर 1 चम्मच म्हणजे आपला पोह्याचा जो चमचा असतो ना तेवढा 1 चम्मच बेकिंग पावडर घालायची आणि 1/4 त्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा. तर आता बेकिंग सोडा घातल्यानंतर लगेचच मिक्स करायचं नाही. जे आपल्याला आपलं बॅटर आहे ते थोडंसं पातळ करायचं तर त्यासाठी दुधाची गरज असणारच आहे. तर दूध सोड्यावर घातलं ना तर सोडा आणखीन ऍक्टिव्हेट होतो आणि आणखीन छान काम करतो. तर हे आता मिक्सचर थोडंसं हळूहळू हळूहळू हलवत न्यायचंय. तर आता हे मिक्स केल्यानंतर ह्या स्टेज नंतर फटाफट पुढच्या गोष्टी करायच्यात, कारण एकदा सोडा घातल्यानंतर त्याच्यामध्ये जे प्रोसेस असते ती चालू होत जाते. तर आता याच्यामध्ये मी थोडेसे टुटी फ्रुटी घेतलेत आणि मस्त असा पिवळा कलर घेतलाय. त्यामुळे बघा आपण अयंगार बेकरीमध्ये कसा केक असतो ना सेम तसाच केक बनणार आहे. तर मी आता टीनला छान हे लावलाय, बटर पेपर लावलाय आणि त्याला तेलाने ग्रीस करून घेतलाय. तुम्ही मैदा सुद्धा लावू शकता, पण शक्यतो तेलाने ग्रीस करा त्यामुळे केक लवकर सुटतो. तर आता अशा प्रकारे बघा बॅटर आपल्या ह्याच्यामध्ये काढून घेतलंय टीन मध्ये. आणि मी याच्या आधी जो आपला ओव्हन आहे माझा म्हणजे ओटीजी आहे, ओटीजी पण नाहीये एअर फ्रायर आहे जो एगारोचा. तर तो मी प्रीहीट करून ठेवलाय 180 डिग्रीला. आणि आता फायनली माझं जे सगळ्यात फेवरेट काम असतं ते म्हणजे की डेकोरेशन. तर खूप उशीर झाला होता, लास्ट मोमेंटला घाईमध्ये मी हा ऍक्च्युली केक बनवते. तर त्याच्यामुळे मी खूप जास्त काही डेकोरेशन नाही केलं, फक्त टुटी फ्रुटी अशा वेगवेगळ्या कलरच्या स्प्रेड केला आणि आपल्या या ओटीजी मध्ये एअर फ्रायर मध्ये घातलाय. त्याच्यामध्ये सगळं बघा दिलेलं असतं, म्हणजे इथे आपल्याला खूप जास्त मेहनत नाही लागत. हा एगारोचा मस्त आहे आणि हा घेतल्यापासून मी खरंच कितीतरी वेळा केक बनवलाय. नाही तर नॉर्मली मला खरंच खूप कंटाळा येतो मग ते कढईमध्ये सगळं ठेवायला. तर याच्यामध्ये मस्त ठेवल्यानंतर खूप छान फ्लफी केक बनतो, आतून पण खूप छान मस्त शिजतो केक. तर 160 डिग्री वरती मी अर्धा तासासाठी हा बेक करायला ठेवलाय. आणि बघा आपला केक कसा एकदम मस्त यम्मी टेस्टी असा बनलेला आहे. किती छान दिसतोय ना, तितकाच छान झाला सुद्धा होता. आता मी हा कट करून नाही दाखवू शकत कारण बर्थडे बॉय कट करेल. तर असा केक मस्त रेडी झालाय. तर दरवेळी केक बाहेरून घेऊन जातो, तर यावेळी म्हटलं तुम्हाला पण रेसिपी मला शेअर करायची होती. बऱ्याचदा सगळे म्हटले होते की ताई केकची रेसिपी टाक. तर जेव्हा आपल्याला 2 कलर करायचे असतात ना तर हे बॅटर तुम्ही 2 सेक्शनमध्ये डिवाइड करा आणि मग ते बॅटर एकावर एक घाला. म्हणजे लास्ट टाइम मी जसं डबल कलरमध्ये दाखवलं होतं ना तसा डबल कलरमध्ये केक होतो. तर मी काल जे कानातले दाखवले होते तर ते छान मी आज घातले. तर आता चाललो आहे, स्वप्नीलचा बर्थडे आहे तर मावशी सुद्धा कदाचित केक बनवून आणणार आहे, कारण त्यांची आता लेटेस्ट 31st ॲनिव्हर्सरी सुद्धा होती. तर ॲनिव्हर्सरी प्लस बर्थडे असं दोन्ही एकत्र सेलिब्रेट करणार आहे. तर म्हणजे घरच्या घरी असं छोटंसं सेलिब्रेशन, त्याच निमित्ताने सगळे एकत्र येतात बस. तर आता माझी देवपूजा वगैरे सगळं आवरलं आहे आणि आता आम्ही केक थोडासा थंड झाला की मग घेऊन निघणार. तर आम्ही निघालो. त्यानंतर आम्ही बर्थडेचं त्याला गिफ्ट घेतलं आणि त्यानंतर मावशी, ऋतिक आम्ही सगळे एकत्रच. थोडासा उशीर झाला होता आणि त्याला पण बाहेर जायचं होतं, तर म्हणून आम्ही जाताना मग रिक्षानेच गेलो. तुम्हाला समजलं असेल की आम्ही घरी आलोय आणि हे बघा इथे किती कार्टून आहेत. ते सगळे यांच्यापासून केकचं संरक्षण.
तर बर्थडे बॉयला बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांकडून, पूर्ण YouTube फॅमिली कडून. आणि स्वप्नील दादाचं स्पेशल काय ते बोलतात फ्रेंड संजय जाधव दादा, तर त्याच्याकडून पण तुला शुभेच्छा. मी बनवलाय, मी तुम्हाला दाखवली याची रेसिपी, तुम्ही बनवा घरी. आणि हा केक मावशीने बनवला, याची रेसिपी नाहीये. आणि हे पण मावशीने कपकेक्स बनवलेत ऑर्डर. आणि हे मी आणलेत अनंत आलवाई मधून. तर ते मावशी आहे बघा, मावशी आहे, पप्पा आले, मी वाईफची तयारी नवरी नसते, नवरी नसते, एकदम दोघं जण जोड्याने. बर्थडे कोणाचा आहे? त्यांची अॅनिव्हर्सरी पण तर ते गावाला गेले होते, तर त्याच्यामुळे आता जोड्याने कापणार आहे. दोन्ही गोष्टी एकत्र सेलिब्रेट करणार आहे. म्हणून मी पिंक कलरचा बर्थडे मध्ये सगळे आल्यानंतर एक वेगळीच गोंधळ असतो, पण वेगळीच मजा सुद्धा असते. आणि छोट्या मुलांना स्पेशली बघा, आपण ज्या गोष्टी ह्या करतो ना, तर ते फॉलो करतात, बघतात आणि ते शिकतात करायला सगळ्या गोष्टी. तर म्हणून बघा, पहिले सांगितलं, निष्ठालाच पहिले ओवाळायला सांगितलं आणि तिचं बघून मग दृष्टीला सुद्धा करायचं असतं. आता निर्वी सुद्धा आहे, तर असंच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो ते ह्या बघून लहान मुलं सुद्धा शिकत असतात. आणि वाढदिवसाला ना औक्षण खूप महत्वाचं असतं. तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे बरेच जण ते जे मेणबत्ती असते ती फुकतात, तर आम्ही असं करत नाही, कारण आईने आधीपासून सांगितलंय की आपण आपल्या वाढदिवसाला दिवे लावले पाहिजेत, नाही की दिवे विझवले पाहिजेत. तर म्हणून आम्ही कधीच मेणबत्त्या लावत नाही, लावल्या तरी त्या फुकत नाही. तर आता इथे ही वेगळीच गंमत चालली आहे, म्हणजे त्यांची अॅनिव्हर्सरी झाली आहे 31 ला, तर त्याच्यासाठी सुद्धा मावशी त्यांना औक्षण करते दोघांना. आणि उशीर झाला होता, त्याला जायचं होतं, तर म्हणून सगळे करण्याच्या ऐवजी आम्ही अशी ही रांग बनवली होती की सगळ्यांनी फक्त हात लावायचा आणि एकाने औक्षण करायचं. हॅपी अॅनिव्हर्सरी. Happy birthday dear Swapnil, happy birthday to you, happy anniversary, happy anniversary, happy anniversary, happy anniversary. म्हणून रेड वेलवेट केलेला आहे मी. सगळे केक खाण्यामध्ये आता खूप बिझी आहेत, केक संपवते. केक कसा वाटतो, पावशींची रिव्ह्यूज घेऊया आपण. आमचं काय आणली नाही राहतंय, कोण करतोय मावशीने सगळं दिलंय, म्हणजे त्यांची अॅनिव्हर्सरी होती, हिचा बर्थडे, त्याचा बर्थडे, असं सगळं मिळून एक गिफ्ट दिलंय. तर याच्यासाठी म्हणजे की चांगलं गिफ्ट देत राहा. असं आमच्या गावाला इथे गिझर बाकी आहे, घ्यायची आहे. सो सगळ्या नेक्स्ट कानवेचा बर्थडे येतोय, निरूचा बर्थडे येतोय, तेव्हा पण चालेल. ऑर्डर केली आता सांगितलंय आम्ही, ऑर्डर दिलंय. आम्हाला असं लग्न फील होते की खरंच आज आमचं लग्न आहे, ते लग्नाला का आहे लग्न किती भारी आहे. लाईटिंग लावली बघा, काकीने गिफ्ट आणले ना, त्याची गाडी झाली. पाकिट घ्यायला पण बसले. तिखट आहे, काळे वाटाण्याची भाजी, भाकरी उसळ. आणि दृष्टी पण बसल्या. दृष्टीने आता शेंडी बांधलेली आहे केसांची छान अशी, आणि सगळे असे पंक्तीने मस्त जेवायला बसलेले आहेत. तर यांच्या पंक्तीनंतर आमची पंगत बसणार आहे जेवण्यासाठी. कशी झाली भाजी?
गुलाबजाम भरपूर जेवा. अरे हा गुलाबजाम नाही दिले. छान आहे छान. अजून गुलाबजाम बाकी आहेत ते येत आहेत. हा माईमचा आहे. हा माईंचा हलवा हवाय. पापडी जर काय मस्त खाऊन बघ. काय असतो माईमचा हलवा? द्या सगळ्यांना. हे काय? माईमचा हलवा याला काय वेगळं बोलतात ना? नाही हलवाच माईमचा हलवा. हलवा बोलतात. माईमला गेलो सकाळी मी. पापडी बोलता याला तर. नाही. तर जस्ट आत्ता आलो आम्ही घरी. आता 10 वाजले. आम्ही गेलेलो 7-7:30ला. पण कसं सगळे घरी असतात, मग त्याच्यामुळे थोडासा वेळ होतो आणि जेवण वगैरे सगळं आटपेपर्यंत थोडासा वेळ झाला. पण मजा येते घरगुती असंच बड्डे वगैरे करायला. तर ह्यांनी बघा हे एक टी शर्ट, आज जो व्हिडिओ मी शॉपिंगचा दाखवला तर त्याच्यामध्ये हे एक टी शर्ट होतं जे आम्ही जैसलमेरला वॉर म्युझियमला गेलो होतो तर तिथे घेतलं होतं. खूप मस्त मटेरियल आहे आणि किती 300 ती 380 काहीतरी होतं. 380 रुपये. 380 खूप स्वस्त आहे त्या हिशोबाने. त्या क्वालिटी म्हणजे जे मटेरियल आपल्या इथे आपण मॉलमध्ये वगैरे घेतो, म्हणजे आता कुठले शॉप्स मी नाव नाही घेणार, पण त्याच्यामध्ये असं मटेरियल घ्यायला गेलं तर तुम्हाला 500-600 कमीत कमी जाणार. बरोबर. पण मला हे 380 मध्ये खूप स्वस्त वाटलं आणि खूप छान आहे. त्याच्यावर हे वॉर त्यांचं ते चिन्ह पण आहे त्याचं, खूप छान वाटतं आर्मीचं आणि घालायला पण जरा प्राईड वाटतं. चांगलं वाटतं. तर आता आवरतोय, आता झोपणार कारण सकाळी परत लवकर उठायचंय. सगळ्यांनाच लवकर सकाळी जायची घाई असते. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.